श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, वर्षभरामध्ये किमान 2 वेळा किंवा 3 वेळा, काही वेळा 4 वेळा सुद्धा सूर्यग्रहण जे आहे तर ते होत असतं. आणि यंदा 2026 मधील पहिलं सूर्यग्रहण जे आहे तर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये 17 फेब्रुवारीला आहे. सूर्यग्रहण हे अमावस्येला होत असतं. अमावस्येचा क्षण म्हणजे सूर्य चंद्र युतीचा क्षण असतो. बऱ्याच वेळेला 4 किंवा 5 सूर्यग्रहण सुद्धा वर्षभरामध्ये येत असतात. बघा, सूर्यग्रहणाचे खंडग्रास सूर्यग्रहण, खग्रास सूर्यग्रहण, कंकणावृत्ती सूर्यग्रहण अशी अनेक प्रकारची नावं असतात बघा. आणि यंदा फेब्रुवारी महिन्यामध्ये येणारं जे सूर्यग्रहण आहे ते कंकणाकृती प्रकारातील असणार आहे. 2026 मधलं पहिलं सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण दुपारी 3:26 सुरू होईल आणि सायंकाळी 7:57 संपणार आहे. ग्रहणाचा एकूण कालावधी अंदाजे 4 तास 32 मिनिटे इतका असणार आहे. कंकणावृत्ती सूर्यग्रहाच्या साधारण 12 तास अगोदर सूतक काळ हा सुरू होईल असं सुद्धा सांगितलं जातं. हे कंकणाकृती सूर्यग्रहण ज्यामध्ये सूर्य पूर्णपणे झाकलेला नसून सूर्याचा बाह्य भाग तेजस्वी बांगडीसारखा दिसतो आणि हे सूर्यग्रहण कुंभ राशीत होणार आहे. त्यामुळे कंकणाकृती सूर्यग्रहण जेव्हा लागेल त्यावेळी कुंभ राशीत सूर्य, राहू, बुध, शुक्र तर हे ग्रह विराजमान असतील. त्याचप्रमाणे सिंह राशीतील केतू ग्रहाची दृष्टी सुद्धा या ग्रहावरती असणार आहे. त्याचबरोबर सर्व ग्रह एकमेकांशी समसप्तक स्थानी असणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि केतूमुळे होणारे सूर्यग्रहण कधी कधी मानसिक ताण, गोंधळ, अनिश्चितता वाढवू शकते. त्यामुळे हे सूर्यग्रहण काही राशींना अशुभ फळ सुद्धा देणार आहे. ग्रहण जे आहे तर ते 3:26 सुरू होणार आहे. ग्रहणाचा मध्य हा सायंकाळी 5:42 असणार आहे आणि सूर्यग्रहणाचा मोक्ष हा 7:57 असणार आहे. या सूर्यग्रहणाचा अशुभ परिणाम हा काही राशींवर 1 महिना तर काही राशींवर 6 महिने टिकू शकतो. काही नकारात्मक परिणामांना या राशींना सामोरं जावं लागतं. अशा 3 राशी आहेत की ज्यांनी सावधगिरी बाळगायला हवी. या 3 राशी कोणत्या तर त्यापैकी पहिल्या आहेत त्या म्हणजे पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी. ज्योतिषशास्त्रानुसार हे सूर्यग्रहण मेष राशीसाठी त्रासाचं ठरू शकतं. कामात अनपेक्षित अडथळे येऊ शकतात. वरिष्ठांशी किंवा सहकार्याशी मतभेद जे आहेत तर ते देखील वाढू शकतात. मोठे प्रकल्प किंवा योजना वेळेवर पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा ताणतणाव निर्माण होऊ शकतो, वाढू शकतो. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषतः डोकं आणि डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. आर्थिक समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात. अनावश्यक खर्च वाढू शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना सावधगिरी जी आहे तर ती बाळगणे हे देखील तितकंच गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे. प्रवासादरम्यान सुद्धा सावधगिरी बाळगायची आहे मेष राशींच्या व्यक्तींनी. दुसरी राश आहे ती म्हणजे कर्क राशी. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांसाठी सुद्धा हे ग्रहण आव्हानात्मक असणार आहे. कौटुंबिक जीवनात संघर्षाने मतभेद वाढू शकतात. घरामध्ये अनपेक्षित घटना घडू शकतात. जसं की घरातील काही समस्या असतील किंवा मालमत्तेसंबंधी काही समस्या असतील. करिअरमध्ये प्रगती जी आहे तर ती थांबू शकते. मानसिक ताणतणाव वाढू शकतो. आरोग्यावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. विशेषतः या राशींच्या लोकांनी आपलं पोट आणि पचनाच्या समस्या ज्या आहेत ना त्यावरती खास करून विशेष काळजी घेणं, लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी राशी आहे ती म्हणजे धनु राशी. ज्योतिषशास्त्रानुसार हे सूर्यग्रहण धनु राशीच्या लोकांसाठी खूप आव्हानात्मक असेल. व्यावसायिक जीवनात अचानक बदल होतील किंवा नवीन जबाबदाऱ्या येतील ज्यामुळे मानसिक थकवा येईल. निर्णय घेण्यामध्ये गोंधळ होईल आणि घाई गडबडीमुळे चुका होऊ शकतात. त्यामुळे कोणताही निर्णय घाईमध्ये घेऊ नका.
कौटुंबिक जीवनात मतभेद आणि संघर्ष वाढू शकतात. आरोग्यावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. विशेषतः हाडासंबंधीच्या समस्या उद्भवू शकतात. आर्थिक बाबींमध्ये सुद्धा धनु राशीच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगणं हे देखील गरजेचं आहे. तर अशा 3 राशी आहेत. या 3 राशींसाठी हे सूर्यग्रहण अशुभ फळ देणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण हे दक्षिण आफ्रिकेतील दक्षिण भागामध्ये जसं साऊथ आफ्रिका, तांझानिया, नामिबिया, मॉरिशस, मोझांबिक या ठिकाणी दिसेलच. तसेच अंटार्क्टिक आणि दक्षिण अमेरिकेतील दक्षिण भागामध्ये म्हणजेच दक्षिण अर्जेंटिना, चिली तर या ठिकाणी दिसणार आहे. परंतु भारतामध्ये मात्र हे सूर्यग्रहण जे आहे तर ते दिसणार नाही. यामुळे सूर्यग्रहणाचा सूतक काळ किंवा कोणतेही नियम जे आहेत तर ते पाळायची काहीही गरज नाही. कारण आपल्या भारतामध्ये हे सूर्यग्रहण जे आहे तर ते दिसणार नाही. खास करून गर्भवती महिला ज्या असतात तर त्यांनी या दिवशी काही नियम जे आहेत तर ते पाळायचे आहेत. त्यामुळे कोणतीही काळजी करण्याची गरज नाहीये. हे सूर्यग्रहण जे आहे जरी वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण असेल तरी ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाहीये. म्हणून कुणीही घाबरू नका किंवा काळजी करू नका. तर सांगितल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की कोणत्या भागामध्ये दिसणार आहे, वेळ देखील सांगितलेली आहे. आणि हे सूर्यग्रहण जे आहे तर ते आज म्हणजे 17 फेब्रुवारीलाच दिसणार आहे बघा. म्हणून आपले व्हिडिओ आता दूरच्या देशामध्ये सुद्धा बघितले जातात. तर त्यांनी खास करून विशेष करून ज्या 3 राशी सांगितल्या आहेत तर त्या लोकांनी काळजी करायची आहे, काळजी घ्यायची आहे आणि काही नियम जे आहेत तर ते पाळायचे आहे. आता जसं की आपल्या महाराष्ट्रामध्येच आपले व्हिडिओ बघत नाही तर खूप लांबून आपला ऑडियन्स जो आहे, आपले सबस्क्रायबर जे आहेत तर ते बघतात. खास करून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी आवर्जून बनवलेला आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.